गोपाल कृष्ण भगवान की जय। आज संत श्रेष्ठ मीराबाई यांचा एक सुंदर अभंग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे। पानी मोमिन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी, पानी मोमिन प्यासी आत्मज्ञान बिन नर भटकत है, आत्मज्ञान बिन नर भटकत है। कहाँ मथुरा कहाँ काशी, कहाँ मथुरा कहाँ काशी, पानी मोमिन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी, पानी मोमिन प्यासी। भवसागर सब हरि भरा है, भवसागर सब हरि भरा है। ढूंढत फिरत उदासी उदासी, ढूंढत फिरत उदासी, पानी मोमिन प्यासी, पानी मोमिन प्यासी। मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, सहज समझ मिले अविनाशी, सहज मिले अविनाशी, समझ मिले अविनाशी, समझ मिले अविनाशी, पानी मोमिन प्यासी। मीराबाईंचं एक पद माझ्या गुरु महाराजांना आवडत होतं, म्हणून मी त्या पुस्तकामध्ये घेतलं। मी मुद्दामून ते चर्चेला घेतलेलं आहे। पानी मोमिन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी। केवढी मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, किती हास्यास्पद गोष्ट आहे। मला नुसतं आठवलं तरी खूप हसू येतं। संतश्रेष्ठ मीराबाई सांगतात की असं कुठं ऐकलं का की पाण्यामध्ये नित्य नियमाने किंबहुना पाण्यातच राहणारा मासा पाण्यामध्ये राहून तहानलेला आहे। हे कधी शक्य आहे? कारण जो नित्य पाण्यामध्ये राहतो तोच तहानलेला आहे। म्हणजे ज्याला जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे, त्याने तोंड उघडलं की पाणी आज आपोआप जाणार आहे, पण तरी त्याला तहान लागलेली, तो म्हणतो की मला पाणी प्यायला नाही। बरं, खाऱ्या पाण्यातला मासा असेल तर खारं पाणी हेच त्याचं जीवन आहे, गोड्या पाण्यातला मासा असेल तर गोड्या पाण्याचं जीवन आहे। परंतु पाण्यात राहून मासा म्हणतो की मी भुकेला आहे, तहानलेला आहे। हे ऐकल्यानेच मी खूप खूप हसते, माझ्या मनाशीच मी हसत बसते। मला जाणवतं की आत्मज्ञानाशिवाय हा मनुष्य जो आहे हा गावोगाव भटकत आहे आणि नाही त्या तीर्थयात्रा करतोय, कधी मथुरेला, कधी काशीला, कधी अन्यत्र जाऊन तो नाना तीर्थयात्रा करतोय। वास्तवात पाहायला गेलं तर तीर्थावरती गेल्यानंतरच भगवंत भेटतो किंवा भगवंत मूर्तिरूपामध्ये आहे। हीच गोष्ट किती हास्यास्पद आहे। भवसागरामध्ये म्हणजे संसारामध्ये तुम्ही जेवढं पाहता ते सर्वत्र जर हरीच भरलेलं आहे, मग त्याला कुठेही पाहता आलं पाहिजे, मग त्याला मंदिरातच जाऊन पाहायची गरज काय होती? पण हा सगळीकडे त्याला शोधत शोधत फिरतोय आणि शिवाय उदास होतोय की भेटला नाही, पण अत्यंत उदास होतो की माझं जीवन व्यर्थ झालं, माझं जीवन वाया गेलं की मला अजूनही भगवंतांची भेट झालेली नाही। मीराबाई म्हणतात की मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, सहज किंवा समज मिले अविनाशी। थोडंसं स्वतःकडे बघितलं ना तर अत्यंत सहजरित्या किंवा स्वतःला समजलास तरी अत्यंत सहजरित्या तू ज्या क्षणी समजशील ना त्याच क्षणी तुला तो अविनाशी परमात्म्याची प्राप्ती होणार आहे, यात कोणताच संशय नाही। हे या अभंगाचं धावतं वर्णन आहे। अध्यात्मामध्ये प्रमाणायचं आहे की पानी मोमिन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी। मीराबाई म्हणतात की ज्याप्रमाणे माशाला पाणी नवीन नसतं तसं माणसाला परमात्मा नवीन नाही। कारण भगवंतांनी ब्रह्मदेवाच्या द्वारा सृष्टीची रचना केली, त्यावेळेला ती सृष्टी रचना करत असताना ब्रह्मदेवाने 3 वेळा प्रचंड प्रयत्न केले आणि जीवसृष्टी निर्माण केली, पण या जीवसृष्टीमध्ये ना ब्रह्मदेवाचं मन लागलं ना भगवंताचं मन लागलं। मग भगवंताने ब्रह्मदेवाला उदाहरण म्हणून स्वतःला दाखवलं, महत्त्व दाखवलं आणि त्याच्यातून भगवंताप्रमाणेच जीव म्हणून एक युग्म जीव, 2 स्त्री आणि पुरुष असं युग्म रूपामध्ये ते तयार केलं गेलं आणि ते जगतामध्ये मनुष्य रूपामध्ये प्रकट झालं।
म्हणजे ज्या ज्या गोष्टी भगवंतांच्याकडे आहेत त्या सगळ्या गोष्टी भगवंताने मनुष्यामध्ये प्रेरित केल्या, स्थापित केल्या आणि मनुष्य निर्माण केला. वास्तवामध्ये तो मनुष्य दिसायला मनुष्य आहे, परंतु तो मनुष्य नसून तो परमात्माच आहे. ही गोष्ट कधीच विसरता येत नाही. तर ती गोष्ट त्यांनी निर्माण करून दिली. पण गंमत काय झाली की मनुष्य संसारामध्ये आल्यानंतर तो मायेच्या, विकारांच्या, षड्रिपूंच्या, अज्ञानाच्या, अहंकाराच्या इतका अधीन झाला की ना त्याला एवढ्या दिलेल्या देवाने दिलेल्या प्रदीर्घ आयुष्यामध्ये कोणाला 20 वर्षाचं दिलं असेल, कोणाला 100, कोणाला 120, कोणाला 200, 300 वर्षाचं आयुष्य दिलं. पण एवढ्या आयुष्यामध्ये सुद्धा तो अजूनही परमपदाला प्राप्त झालेला आहे, अविनाशी पदाला प्राप्त झालेला आहे असं त्याला समजत नाही. तो मानू शकत नाही, तो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. हे केवढी मोठी गोष्ट आहे. ही हास्यास्पद गोष्ट आहे की मनुष्य म्हणजेच मी आणि मी म्हणजेच मनुष्य असा असताना सुद्धा तो या ठिकाणी राहत असताना, पाण्यात राहत असताना सुद्धा तो ना स्वतःला ओळखू शकत आहे ना मला ओळखू शकत आहे. ह्याच्यासारखी दुसरी कुठलीही हास्यास्पद गोष्ट नाही. आणि म्हणून ही गोष्ट ज्यावेळेला माझ्या कानावरती पडते त्याला सुन सुन आवत हासी, मला खूप हसायला येतं हे त्याच्या तोंडातून गोष्ट ऐकल्यानंतर. खरंच किती हा स्वतःच्यामध्ये गुरफटलेला प्राणी आहे, किती मी माझ्यामध्ये गुरफटलेला प्राणी आहे, किती देहात्मबुद्धीमध्ये गुरफटलेला प्राणी आहे, किती तो विकारांमध्ये अडकलेला प्राणी आहे. स्वतःला बद्ध समजतोय. खरंच तो बद्ध आहे का? खरंच त्याचं नेमकं परमेश्वराची नातं काय आहे? खरंच तो जन्माला येतो म्हणजे ते काय होतं? तो जीवन जगतो म्हणजे काय करतो? त्याचा देहाचा तो त्याग करतो म्हणजे नेमकं काय करत होतं? ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सहजरित्या आम्ही सांगून ठेवलेल्या आहेत आणि ते कळण्यासाठी मी हजारो, लाखो, करोडो संतांना जन्माला घातलं आणि ते संत पुन्हा पुन्हा येऊन सांगतात. परंतु हा संसारामध्ये अडकलेला जीव एवढा अडकलेला आहे की पाण्यात राहून तहानलेला आहे. नाथबाबांचे एक अभंग आहे, फार सुंदर कूट आहे. असंच कूट इथं पण सांगितलं की नाथाच्या घरची उलटी ही खुण, पाण्याला लागली मोठी तहान. पाण्याला तहान लागली ही अशीच गोष्ट झाली की माशाला पाण्यामध्ये राहून पाणी मिळत नाही. ह्या गोष्टीने मला हसू येत आहे. हे सगळं का घडतं आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मीराबाईंनी अभंगाच्या पहिल्या चरणातल्या पहिल्या अक्षरात सांगितले, आत्मज्ञान बिन नर भटकत है. त्याला आत्मज्ञान प्राप्त केल्याशिवाय तो भटकत राहतो. आणि आत्मज्ञान प्राप्त करायला काय फार वेळ लागतो का हो? खरंच खूप वेळ लागतो का? तर शास्त्र असं सांगतं की केवळ 3 दिवस 3 रात्र जरी भगवंतासाठी दिले तरी आत्मज्ञानाची प्राप्ती होती. कैक तरले, कैक तरतील, कैक पुढं गेले, कैक मागणं पुढं जात आहेत. परंतु असं असून सुद्धा सर्वात्मका वासुदेवा स महात्मा सुदुर्लभा, गीतेच्या वचनाप्रमाणे सर्वांमध्ये भगवान वासुदेव भरलेला आहे. हे ज्ञान प्राप्त होणारा महात्मा अत्यंत विरळ आहे, अत्यंत दुर्लभ आहे. मी आपल्याला एक छोटीशी पण महत्त्वपूर्ण एक गोष्ट सांगतो की भगवान शंकरांनी, कदाचित मी यापूर्वी प्रवचनं सांगितली असेल पण मी आज पुन्हा ती रिपीट करणार आहे. भगवान शंकरांच्याकडून दिव्य ज्ञान ज्या वेळेला पार्वतीला सांगितलं गेलं त्यावेळेला त्या दिव्य ज्ञानाची बीज पार्वतीच्या द्वारा मच्छिंद्रनाथांना प्राप्त झाली. आणि मच्छिंद्रनाथांनी अरे ज्ञाना झालासे पावण्याच्या वेळेला मी बोललो होतो ह्या प्रसंग. तर मच्छिंद्रनाथांनी ते आपला परमशिष्य गोरक्षनाथांना हे बीज दिली. पुढची गोष्ट आता ऐका तुम्ही गोरक्षनाथांची, की गोरक्षनाथांना सगळं तत्त्व कळलं. गोरक्षनाथ फार फार प्रकांड पंडित पदाला पोचले. पण गंमत अशी की गोरक्षनाथांमध्ये एक सगळ्यात मोठा दुर्गुण कोणता होता? तर गोरक्षनाथांना त्यांचा स्वतःचा क्रोध आवरला जात नव्हता. भयंकर रागीट आणि त्या रागाच्या भरामध्ये कोणतीही विद्या वापरून पुढच्याला भस्मसात करणं, सुवर्णाचा डोंगर तयार करणं आणि मोठ्या मोठ्या डोंगरांचं चूर्ण करून टाकणं असं सगळं करत होते. एका क्षणामध्ये पृथ्वीवरती धान्य पिकवायचं, दुसऱ्या क्षणामध्ये सगळं धान्य शेती आकाशामध्ये न्यायची, हे सगळ्या सिद्धींचा वापर चालू होता. एकदा गुरु गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या दर्शनाला आले आणि मच्छिंद्रनाथांच्या दर्शनाला आल्यानंतर
मच्छिंद्रनाथ समाधीला बसले होते आणि मच्छिंद्रनाथांनी एक बालकाला समाधीच्या बाहेर बसवलं होतं, दरवाजाच्या बाहेर, आणि सांगितलं की कोणी आलं तरी त्याला आत पाठवायचं नाही, तू घाबरू नको, तुझ्या केसाला धक्का लागत नाही. गोरक्षनाथ आले, मला गुरु दर्शन करायचे आत्ता. आत दर्शनाला गुरूंना जायचे म्हणतात. त्यांनी सांगितलं, गुरुजींनी सांगितलं कोणालाही आत सोडायचं नाही, तू माझी ताकद ओळखत नाहीस, मी तुला असं करेन, तुम्ही काय वाटेल ते करा, मी तुम्हाला आत सोडू शकत नाही. गोरक्षांनी अनेक प्रयोग केले पण त्या बालकाचा केस पण वाकडा करू शकले नाहीत. आणि असं करता करता मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ जेरीला आला की हा बालक आहे तरी कोण. त्यावेळेला समाधी अवस्थेतून मच्छिंद्रनाथांनी बोध केला की अरे 12 वर्ष तू हिमालयामध्ये राहिलास, एवढं तप केलंस आणि दर्शनाला आला, आणि माझ्या दर्शनाची एवढी तुला अभिलाषा होती, मग एवढा क्रोध घेऊन का आलास. ह्या बालकाला मारता आलं नाही, कारण हा बालक दुसरा तिसरा कोणी नव्हता, तुझ्यातला सत्व गुणाचा जीव मी आणून ठेवलेला आहे बालकाच्या रूपामध्ये. तू कसा मारू शकशील. माणसाला दुसऱ्याला मारता येतं पण स्वतःचे दोष मारता येत नाही, सगळ्यात मोठी गोष्ट चुकती आहे, तू कसा मारशील. आणि गुरुजी मेरे से गलती हो गई, तो गलती के सजा तो भोगतनी पडेगी. तो म्हणे जा पुन्हा हिमालयामध्ये आणि ज्या स्थानी तुला मी पाठवतो त्या स्थानी तू जायचं आणि तिथे पुन्हा 12 वर्षाची तपश्चर्या करायची. तो म्हटला, अहो महाराज, मी 12 वर्ष तपस्या करून आलो, मी तुमची दर्शनाच्या परत जा. म्हणजे काही कमी होईल का, शिक्षा काही कमी होईल का. मच्छिंद्रनाथाने समाधी सांगितलं शिक्षा कमी होऊ शकते, आहे म्हणे पर्याय त्याला. म्हणजे काय, तो म्हणे तू पद्मासन घालायचं, बसायचं, आणि पद्मासन बसत असताना तू एक पाय कुठला तरी डावा किंवा उजवा खाली घ्यायचा पद्मासन झाल्यानंतर, आणि तो खाली घेऊन त्याचा अंगठा जमिनीवर टेकवायचा आणि संपूर्ण शरीर उचलायचं. आणि उचललेल्या अवस्थेमध्ये जर 6 महिने 6 वर्ष तू तशा अवस्थेत माझं चिंतन करशील तर तुझी शिक्षा कमी होईल. 6 वर्ष म्हणजे मी करीन. गेले गोरक्षनाथ, त्यांनी एक पायाचा अंगठा खाली काढला, त्याच्यावरती त्या नखावरती उभे राहिले. 6 वर्षापर्यंत आसन सोडलं नाही, जागा सोडली नाही, अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, तटस्थ बसले, ध्यान केलं आणि चिंतन करून 6 वर्षानंतर शिक्षा संपली, उठले, दर्शनाला आले. मच्छिंद्रनाथांनी दरवाजाही बंद केला आणि मच्छिंद्रनाथांनी बालकही गायब केलं. खूप विनवण्या अर्ज केली, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. नाही म्हणजे नाही, दरवाजा उघडायला तयार नाही. काय झालं आता, काय झालं. मग मी स्वतःला आत्मघात करतो म्हणून त्याने खंजीर काढला, मारत होता. पण दोन्ही प्रकारे क्रोधच आहे ना, लोकांवर काढणं काय आणि स्वतःवरती काढणं काय. मग 6 वर्षाची शिक्षा बघून तू काय शिकलास. म्हणजे गुरुदर्शनासाठी मी तळमळतोय. हीच तर मोठी चूक आहे की तू गुरुला बाहेर पाहतोयस. मज हृदय सद्गुरू जेणे तारले संसार पुरू, म्हणून विशेष अत्याद्र विवेकावरी, हे तुला बोध कसा झाला नाही. आणि ज्याला त्याने डोळे मिटले आणि आशुपात होऊ लागला गोरक्षांच्या, त्याला म्हणे की पहिल्यांदा हा क्रोध सोड. या जगामध्ये 2 गोष्टी सगळ्यात घातक आहेत. या 2 गोष्टींना बाजूला केल्याशिवाय मनुष्य अध्यात्मात काय, संसारात काय, कुठेही कष्टालाही पुढे होत नाही. त्यातली पहिली गोष्ट आहे तो क्रोध आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोभ आहे. आम्हाला क्रोध येतो, आम्हाला नेमका दुसऱ्याचा राग येतो. त्याने असं वागायला नको होतं, त्याने तसं वागायला नको होतं, तो चुकला, हा चुकला, ह्याचीच चूक आहे, ह्यानीच असं केलं, त्यानेच तसं केलं. आम्ही प्रत्येक वेळा कुठे ना कुठे मडकं शोधत असतो की ह्या मडक्याला फोडायचं, चूक त्याच्या डोक्यावर टापटायची. आणि मी तसातलं नव्हतोच, मला सगळं माहिती होतं, आणि म्हणून स्वतःची शेकी मिरवायची. ही सगळ्यात मोठी चूक आहे. आणि दुसरा लोभ, हा लोभ एवढी मोठी चूक आहे की कुठेतरी अध्यात्मामध्ये गेल्यानंतरचा लोभ येतो, आणि ते गेलेली लोभाची माणसं जे आहेत ते कुठेतरी काहीतरी मागायला लागतात, कुठेतरी देवाला कवड मागतात. हे ज्याला पैठणवरनं 4 भावंड नगरच्या दिशेने प्रवास करत होते, तर वाटेमध्ये एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना पुढे जात असताना सोन्याचं कंकण दिसलं. आणि ते कंकण बघितल्याबरोबर ज्ञानेश्वर मागं मुक्ताबाई मागणं हळूहळू रमत चालत होते. निवृत्तीनाथ पुढे गेले होते, सोपानकाका मागे होते. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, सोन्याच्या कंकणावरती माती पसरली आणि तिथेच उभे राहिले. चल मुक्ते, चल लवकर चल, का रेंगाळली म्हणून तिला सांगितलं. आणि मुक्ताबाई जुळाल्यानंतर पुढे गेले. त्यांच्या मनामध्ये असं आलं की मुक्ताबाईने सोन्याचं कंकण बघून तिच्या मनामध्ये इच्छा होऊ नये की आपल्याला हे कंकण हवं. मुक्ताबाई तिथेच आली, थांबली, त्यांनी माती दूर केली आणि कंकण काढलं, आणि ज्ञानोबा दादांना दाखवतीये आणि ती विचारतीये की बाबा तू याच्यामध्ये अडकलास, या सोन्यामध्ये तू अडकलास.
मला सांग त्याच्यामध्ये खरंच अडकलंस का? आणि त्यात मीराबाईत एक फार छान मुक्ताबाईंचा एक फार छान अभंग आहे त्याच्यामध्ये. त्या कुठला धागा, कापसाचा धागा, धोतर आणि बाळीबंधन लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, तिचा अभंग आहे. एकची सोने नाना लेणे, बाजूबंद आणि बुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची माती नाना भिंती, मोठा अभंग आहे तो, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला असं वाटलं की मुक्ताबाई सोन्याच्या कंकणामध्ये अडकेल, अशी किती सोन्याची कंकणं मुक्ता निर्माण करू शकते. ज्ञानोबाराय मागं आले आणि मुक्ते खरं तू मोहाला जिंकलंस, तू अडकू नये म्हणून प्रयत्न करत होतो, पण तू पलीकडे पोचलेली आहेस. तर हीच गोष्ट आहे. महाराज सांगतात की आत्मज्ञान 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 म्हणजे तरी नेमकं काय आहे. तर स्वतःच्या क्रोधावरती आणि मोहावरती विजय मिळवला की आत्मज्ञानाच्या 100 ने 1000 पावलं तुम्ही चालून जवळ जाऊन पोचता. पण लोक क्रोधावरती म्हणजे काही लोक तर क्रोधाबाबतीमध्ये म्हणतात मला रागच येत नाही, मी नेहमी खरा आहे, माझं असं आहे. पण अशी मंडळी माणसंसुद्धा कुठेतरी अडकत असतात, लोभामध्ये अडकत असतात. तर महाराज तेच सांगते, म्हणजे मीराबाई महाराज त्याच सांगतात, त्याच्यामध्ये म्हणतात की आत्मज्ञान बिना नर भटकत आहे. हे आत्मज्ञान हे परमतत्व लक्षात न आल्या कारणामुळे तो भगवंताला बाहेर शोधतो. कहा मथुरा कहा काशी, तो भगवंत इथे आहे का, तिथे आहे का, तिथे आहे का. मथुरेला देवाने सांगितलं होतं की माझं जन्मस्थळ मला सगळ्यात आवडतं. अयोध्येला सांगितलं होतं माझं जन्मस्थळ मला आवडतं. मग कुठं मथुरेमध्ये, कुठं अयोध्येमध्ये, कुठे कोल्हापुरामध्ये, कुठे इकडे, कुठे तिकडे, कुठे काशीनगरामध्ये ते भगवंताला शोधण्याचा प्रयत्न करतात. पण तो खरं तिथे आहे का. तिथे गेल्यानंतर पण कुठेतरी आतला भाव आहे जागृत होतो आणि मग वादावादीला भांडणाला सुरुवात होते. तर आत्मज्ञानाच्या शिवाय तो कधीच त्याची तहान जाणार नाही. वास्तवामध्ये आता मनुष्य लोक आपण हवेमध्ये राहतो म्हटल्यानंतर आपण हवा रोज सेवन करत आहोत, रोज ऑक्सिजन घेतो. पण आपल्याला कळलं तरी जाणीव आहे का त्याची. कोरोना झाल्यानंतर कळलं की आपण ऑक्सिजन घेत होतो, कन्झ्युम करत होतो, कन्झ्युम करतोय, कन्झ्युम करणार आहोत. जोपर्यंत कन्झ्युम करतो तोपर्यंत जिवंत आहोत. परंतु आम्हाला इथं कुठं कळतं, इतक्या सहजतेने आपण घेतोय. तसं पाण्यातला मासा सहजतेने हे करत असतो. पण ही सहजता तुमची गेली आणि त्यामुळे तुम्ही भगवंताला इकडं शोध, तिकडं शोध, तिकडं शोध, तिकडं शोध करत बसलेले आहात. मीराबाई महाराज 3ऱ्या चरणामध्ये तर अजून बाहेर सांगतात की भवसागर सब हरिभरा आहे. खरं तर सगळ्यांनी भवसागराला दोष दिलेत, पण एकमात्र मीराबाई अशा आहेत की त्या भवसागर सब हरिभरा आहे म्हणत आहेत. कारण त्यांना माहिती आहे की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, जगताला खोटं समजा, पण ब्रह्मतत्व सगळीकडे भरलेलं आहे. हेच त्यामुळे तुम्ही ज्याप्रमाणे प्रल्हादांचा विश्वास होता, क्वासी यदिस सर्वत्र तस्मात स्तंभे न दृश्यते, असं म्हटल्यामुळे प्रल्हादजी महाराज म्हटले होय तो काष्ठस्तंभामध्ये सुद्धा आहे. हा भाव जोपर्यंत आपल्यामध्ये अंतरंगामध्ये भिजत नाही ना, तोपर्यंत नामदेवांच्या प्रसंगामध्ये पण एक असा प्रसंग येतो की नामदेवराय विसोबा खेचरांपाशी गेले तर त्यांचे पाय पिंडीवरती होते. अरे 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 म्हणे, हा काय पिंडीवर देवावरती पाय ठेवून झोपतात का. म्हणजे तू पाय दुसरीकडे ठेव, मी म्हातारा मला पाय उचलत नाही. त्यांनी पाय उचलावा, जिथं ठेवावं तिथं खाली पिंड आली. मग कळालं की सर्वत्र परमात्मा भरलेला आहे. हीच गोष्ट 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की भवसागर सब हरिभरा आहे. हा परमात्मा सर्वत्र विराजित आहे, भरलेला आहे. हे कधी विसरता कामा नाहीये. हेच तुम्ही जिकडे जाल तिकडे तुम्हाला हा अनुभव येईल. संत श्रेष्ठ नाथबाबांचे गवळणी, त्या गवळणीमध्ये नाथराय म्हणतात, जिकडे पाहे तिकडे बाई, हरी विण दुजे नाही, एका जनार्दनी माझे आई, चरणी मन ठेवू. भगवंताला आई मान. ज्याप्रमाणे बाळाला सगळीकडे आईच दिसते, तसं आम्हाला सगळीकडे भगवंत दिसला पाहिजे. एका जनार्दनी माझे आई, चरणी मन ठेवू. पाणी अशी कैसी आता एकली मी जाऊ. तर याप्रमाणे आपण जर बघितलं तर भवसागरामध्ये म्हणजे प्रत्येकामध्ये घट घट में पंछी बैठा, हे कधी विसरता कामा नाही आहे. हे सगळंच कारण आहे देहात्मभाव. देहात्मभाव आम्ही सोडलेलाच नाही. आम्ही देहात्मभावात इतके अडकलेलो आहोत ना की मी आणि माझं, हा देहात्मभावातून आम्ही बाजूला पडलोच नाही. आणि या मी न पडल्या कारणामुळे आम्ही धुंडत फिरत उदासी, आम्ही सगळीकडे त्याला शोधत शोधत फिरतोय आणि तो दिसत नाही म्हणून आम्ही उदास झालो, आमचा जन्म वाया गेला असं म्हणतोय. अरे पण हे गोष्ट कशी कळणार. तुम्ही देहात्मभाव सोडल्याशिवाय कसं मिळणार. आणि तुम्हाला देहात्मभाव सोडायला गुरु सांगतील, पण प्रयत्न तर तुम्हाला करायचे आहेत.
ह्याच्यामध्ये चालायचं तर तुम्हालाच आहे. भूक लागल्यानंतर 2 घास तुम्हीच खायचे आहेत. हे कधी कळणार? नाथराय बाबा एका अभंगामध्ये म्हणतात की नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यात दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मग हा जे परमतत्व आहे हे नरदेहामध्येच प्राप्त होणार आहे. मग हा देहात्मभाव सोडला तर प्राप्त होणार आहे. या गोष्टीकडे पहा. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये धुंडत फिरत उदासी, म्हणून मीराबाई हसतात की काय वेड्यासारखा फिरतोय. अरे तू नुसते डोळे उघड आणि पहा, समोर जे दिसेल ना त्याच्यामध्ये परमात्माच भरलेला आहे. हे तुला कसं कळत नाही? एक गंमत आहे की एक लहान मुलगा होता, पण त्याला ज्ञान प्राप्त झालं होतं. त्याच्या हातामध्ये भिंग घेतलं आणि भिंग घेऊन तो मोठ्या माणसांना सगळ्यांना सांगत सुटला की माझ्याकडे शक्ती प्राप्त झाली आहे, माझ्याकडे शक्ती प्राप्त झाली आहे. त्या शक्तीतून पाहिल्यानंतर सगळ्या गोष्टी जळतात. मला शंकराचा 63 डोळा सापडला. लोक आश्चर्याने झटकं जरी दाखव तरी ते भिंग दाखवलं. त्या भिंग लोकांना माहिती नव्हतं त्यावेळेला. तो भिंग घेऊन गेला आणि सूर्याच्या प्रकाशात धरलं तरी तिरकं धरलं. त्या भिंगाचा गोल सोडून तो बारीक गोल जसा झाला आणि तेवढा झोप जसा खाली पडला, जिथे पडला तिथे पेट घेतला. मग हीच गोष्ट आम्हाला सांगतात की तुम्ही तुमच्या भिंगाला मोठं करून छोट्या गोष्टीला मोठं करून बघण्यापेक्षा त्या मोठ्या गोष्टीला बारक्यात बघायचा प्रयत्न करा ना. तो आतमध्येच आहे, तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही फक्त त्याच्याकडे तुम्ही त्या दृष्टीने पहा. मला नेमका ते शब्द माहिती नाही, म्हणजे आठवत नाही आता तो. परंतु पूर्वीच्या काळी म्हणजे एक 10 वर्षापूर्वी अशी एक फोटो फ्रेम यायची की ती धरल्यानंतर त्याकडे टक लावून बघितल्यानंतर आपोआप आतमध्ये चित्र दिसायचे. त्याच्यामध्ये आता बघितल्यानंतर नुसत्या रेगा दिसायच्या. त्याला पाहण्याची विशिष्ट कला होती. ती आत्मसात करावीच लागते. ते 3D चित्र असतं आतमधलं, ते आपल्या बघायसाठी आत्मसात करावं. तर तीच गोष्ट अध्यात्माची पण आहे. आणि मीराबाई भगवान गिरधराला, परमेश्वराला, श्रीकृष्णांना तो दयामध्ये स्मरण करून सांगतात, इथे सहज मिले आणि समज मिले असे दोन्ही शब्द आहेत. काही अवघ्या समज मिले म्हटलेलं आहे की तू समजले की तुझे अविनाशी प्रभू मिल जाएगा, तुझे सहज अविनाशी प्रभू मिल जाएगा, जब समझ में आ जाएगा तब. अशा दोन्ही गोष्टी येतात की ज्याला कोणाला हे आत्मज्ञानाचं आणि सर्वत्र परमात्मा भरलेला आहे याचं ज्याला कोणाला अंतरंगामध्ये ओळख पटेल त्यावेळेला त्याला तो अविनाशी परमात्मा हा कुठलेही प्रयत्न न करता सहज मिळणार आहे. यात कोणताही संशय नाही. एक गोष्ट मी आपल्याला अभंगाच्या वेगळी सांगतो. आपल्यातल्या प्रत्येकाने सद्गुरूंचा कुठे ना कुठेतरी नाव घेतलं, सद्गुरूंच्या कृपेने कळतं वगैरे. या अभंगा सद्गुरूंचा काही संबंध कुठे आलेला नाही. गंमतशीर गोष्ट अशी आहे की श्री सद्गुरू तुम्हाला ज्ञान देतात, पण त्या वाटेवर तुम्हाला चालायचं आहे. त्याच्या मागोमागं तुम्हाला जायचं आहे. तुम्ही त्यांच्या मागे 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 चाला आणि तुम्ही प्राप्त करून घ्या. कारण आत्मैव ही आत्मदो बंधू राहत्मैव रिपुरात्मना. तूच तुझा मित्र आहे, बंधू सखा आहेस आणि सगळ्यात मोठा शत्रू तुझा तूच आहेस. हे कधीही विसरता कामा नाही आहे. अशी एखादी जादू करून तुम्हाला एखादी गोष्ट दिली आहे, डोक्यात ठेवला आणि ब्रह्म दाखवलं, अशा गोष्टी कधी शक्य नाही. ह्या कलोकल्पित गोष्टी आहेत. डोक्यावरती हात ठेवला ब्रह्म दाखवलं नाही. या गोष्टी इतिहासामध्ये कधी घडलेल्या नाहीत आणि भविष्यामध्ये कधी घडणार नाहीत. मग त्याला कसं कळालं? तर गुरूंनी प्रेरणा दिली आणि ते वाक्य त्याने उचललं, ऐकलं आणि त्याप्रमाणे त्याने आचरण केलं. इकडे बघ म्हणून बोट दाखवल्यानंतर बोटाकडे न बघता बोटाची दिशा जी आहे त्या दिशेकडे बघायचं असतं. जो बोटाकडे बघतो तो मूर्ख आहे. जो बोटाने दाखवलेल्या दिशेकडे बघतो तो सुज्ञ आहे. मग हे कर म्हणून गुरु ज्या सांगतात, बोट करतात, त्याला त्यांनी लक्ष द्यायचं असतं की गुरूंनी कुठे निर्देश केलेला आहे. आम्हाला निर्देश काय केला, आम्हाला काय सांगितलं. लोक तपशिलामध्ये अडकतात की त्यावेळेला माझे गुरु महाराज असे होते, ते असे बसले होते, त्यांनी असं काही गरज नाही. तुला काय सांगितलं, कुठे बघ सांगितलं, तिथेच तू बघ. ज्यावेळेला मत्स्यभेद करायची वेळ आली, त्या चक्र फिरत होतं, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या कानामध्ये एक गोष्ट सांगितली की अख्खं चक्र मी फिरवतोय, ब्रह्मांडाचं चक्रही मीच फिरवतो आणि त्याच्यामध्ये मासा नावाचा जीव पण तूच आहेस आणि तोही मीच फिरवतोय. पण एकच गोष्ट आहे बघ, पाण्यामध्ये पाहायचं म्हणजे संसारामध्ये बघायचं आणि संसारामध्ये बघून उलटा बाण सोडायचा. ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का? चक्राची गती काय आहे हे ज्याला कळलं तो डोळा फोडू शकतो.
हीच तर गोष्ट अध्यात्माची आहे. संसारामध्ये राहून संसार काय करू शकतो, त्याची भीती घालून ताकद आहे कुठपर्यंत, त्याची भीती किती आहे. त्या भीतीचं चिंतन तू एकदा दोनदा तीनदा कर आणि नंतर भीतीला कायमचं विसरून जा. एकदा कळलं ना की भीतीची व्याप्ती एवढीच आहे की मग तुला भीती त्रास देणार नाही. अंधाराची भीती कुठपर्यंत, एकदा कळलं की 8 तास गेल्यानंतर आपोआप सूर्योदय होतो, कधी भीती वाटणार नाही. आता तुम्हाला सांगितलं सगळ्यांना ऐकणाऱ्यांना की बघा झोपा लवकर, बाबुलबुवा येईल. तुम्हाला भीती वाटेल, बाबुलबुवा येईल, तुम्हाला भीती वाटेल, अजिबात भीती वाटणार नाही. कारण बाबुलबुवा म्हणजे कोण आहे हे तुम्हाला कळलेलं आहे. हे कळल्यानंतर सहज मिले अविनाशी. एकदा ही गोष्ट कळल्यानंतर मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही, संसाराचीही भीती वाटणार नाही आणि परमेश्वराचा प्राप्तीचा मार्ग खूप अवघड आहे असंही वाटणार नाही. तो परमात्मा सहजगत्या मिळेल म्हणजे मिळेल. ज्ञानेश्वर महाराजांच्या कथेमध्ये एक सुंदर कथा आहे ती की ज्ञानेश्वर महाराज आपली स्वतःची ज्ञानेश्वर डोक्यावरती घेऊन तीर्थयात्रा करत निघाले होते आणि इंदोर नावाच्या सांप्रतकाळचे इंदोर आहे त्या शहरामध्ये महाराज पोचले होते. त्यांच्यावर संत समाज भरपूर होता. 300-400 संत होते. संत महंत माणसं आणि जिथं जाईल तिथं ज्ञानेश्वरीवरती प्रवचनं करून महाराज सगळ्यांना ज्ञान देत होते. इंदोरला गेल्यानंतर तिथे एक छोटासा 3-3.5 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव होतं मोहन. तो मुलगा ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रवचनाला अगदी पुढे येऊन बसला आणि असे तोंडाचे आठवण ऐकत बसला. त्याचं ते ऐकणं बघताना त्याची उत्सुकता महाराजांना एवढा आनंद झाला की महाराजांनी आंतरदृष्टीने आतून रेषे पाडली, एक किरण सोडला आणि त्या मोहनच्या दोन्ही मस्तकाच्या बरोबर मध्यावरती ते किरण सोडला आणि त्याची सगळी ज्ञानचक्षु जागृत करून दिले. आणि बाकी कोणाला कळलं का नाही कळलं, पण मोहनला बाकी 3.5 वर्षाच्या मुलाला संबंध ज्ञानेश्वरी कळली. त्याच्यानंतर झाली गोष्ट अशी की कथा संपल्यानंतर, प्रवचन संपल्यानंतर तो मुलगा माऊलींच्या पाशी आला, कृत्यकृत्य नमस्कार केला. वेळात नाशुपात होत होता, काय होतं ते सांगता येत नव्हतं, परंतु खूप आनंदाच्या राशीवरती होता. आणि त्या आनंदाने म्हटला की महाराज एवढी कृपा केली तर अजून एक कृपा करा, उद्या माझ्या घरी जेवायला या. तो म्हणे का रे? तर म्हणे तुम्ही जर माझ्या घरी जेवायला याल तर तुमच्या नजरेमध्ये कृपा आहे, ती कृपा माझ्या आईवडिलांवरती पण पडेल आणि ते सुद्धा माझ्या इतकेच आनंदी होते. त्याचा तो प्रेमभाव बघितल्यानंतर म्हटलं माझ्याकडे माणसं खूप आहेत, मी काळजी करू नका, सगळ्या माझे आईवडील करतील सगळ्यासाठी. आणि तो परवानगी न घेता जाऊन सांगितलं घरी जाऊन की उद्या माऊली आपल्याला जेवायला येणार आहेत. मग त्याचे आईवडील आले, तरी सांगितलं तुम्ही जेवायला या, सगळ्या लोकांसकट या. माणसं लावली, रात्रीतून स्वयंपाक तयार केला, पंचपक्वान्नाचा तो स्वयंपाक केला. पण नेमकं काय झालं, जेवायच्या अगदी अर्धा तास राहिला होता. तेवढ्या वेळामध्ये आई म्हटली जरा 2 लाकडं आणून दे रे, म्हणून तो लाकूड आणायला गेला आणि त्याला एक मोठा सर्प चावला आणि जागेवरतून मुलगा मेला. मुलगा मेल्यानंतर आईला खूप दुःख झालं, पण आईने दुःखाचं बांध आवरला की मुलाने जेवायला बोलवले, संत जेवले पाहिजेत म्हणून आईने त्या मुलाचं प्रेत लाकडाच्या खोलीत ठेवलं, त्याच्यावरती लाकडं रचून टाकली आणि इकडे आले. आणि त्याच्यानंतर आई सगळ्या संतांना जेवायचा आग्रह करते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो मुलगा कुठे ज्याने आम्हाला जेवायला बोलवलं होतं, त्याला बोलवा मग आम्ही जेवू. आणि माऊली काही बसायला तयार होईना. अहो मुलाची जात आहे, कुठे खेळ, मुलाची जात नाही आहे, ती जात हुशार आहे, तुम्ही त्याला बोलवा. आणि काही केलं नाही, बोलवता येत नाही. नंतर छोटी ती माऊली म्हटली की महाराज संकल्प सांगा आणि मुलाला बोलवा. त्यामुळे मी तुमच्या हातात पाणी देते आणि मी तुम्हाला संकल्प सांगते की मुलगा कुठं गेला सांगितल्यानंतर तुम्ही पाण्यावरनं उठणार नाही, तुम्ही जेवण करणार आहात. मला म्हटलं ठीक आहे, हातामध्ये पाणी घेऊन आणि मी मोहनबरोबरच जेवीन म्हणून पाणी सोडलं. मग तिने सांगितलं की मुलाला सर्प चावला आणि तो मेला. मोहन कधी मरतो का? मोहन तर अविनाशी आहे. पण ज्ञानेश्वर महाराज कुठे आहे पण बघू म्हणून ते उठले, लाकडाच्या खोलीपाशी गेले, मोहन हाक मारली. तो मोहन उठला आणि माऊलींच्या पाशी आला, तुम्ही आलात जेवायला, मला झोप लागली होती. आणि मग महाराज त्याच्याबरोबर जेवले. नंतर महाराजांनी त्याचं महत्त्व सांगितलं की मी मेलेल्या माणसाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतलेली आहे आणि मेलेल्या मुर्दाड समाजातल्या मुर्द्याला उठवण्याचं काम माझी ज्ञानेश्वरी करते. आणि एका मुलगा मेला म्हणून तुम्ही मला सांगता? अरे लोक मेली आहेत भिडीने, लोक मेली आहेत अज्ञानाने, लोक मेलेली आहेत त्यांच्या कर्माने, त्यांना जागा करण्यासाठी तर माझा अवतार झाला आहे ज्ञानेश्वर. नाही तर परमात्मा प्राप्त सहज मिले अविनाशी. ते काय अवघड आहे? ते मिळणं काय फार मोठी कठीण गोष्ट आहे? मी सांगितलं. मोहनबरोबर सगळे जेवले. तर मग महाराज पुढे राजस्थानच्या दिशेने पुढे हळूहळू चालत गेले. मुख्य गोष्ट अशी आहे की परमात्मा जो कृपा करतो,
या अभंगाचा मी सहज मिले अविनाशीचा शेवट करत असताना मी तुम्हाला गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की ज्या अभंगापेक्षा थोडी वेगळी आहे, पण ते कळल्याशिवाय पाणी मो मिन प्यासी किंवा आत्मज्ञान बिना किंवा भवसागर सबहारी या तिन्ही गोष्टीले परमतत्व कळणार नाही. ती गोष्ट अशी की तुम्ही किती जरी चुकलात तरी भगवान परमात्मा श्रीहरी पांडुरंग आम्हाला प्रत्येकाला चूक सुधारण्याची संधी रोज देत असतो. चूक सुधारण्याची संधी भगवंत आम्हाला वारंवार देतो. असं वाटतं की दुष्ट माणसाला देव का मारत नाही, तो दुष्टाला पण सुधारण्याची संधी देतो. भगवंतांच्या भक्तांना का देणार नाही? तो प्रत्येक संधी देतो. मला कोणते विचारलं होतं की पापाचा घडा भरल्याशिवाय पाप्याला मारलं जात नाही, ही काय भानगड आहे? अपराध भरल्याशिवाय त्याला मारलं जात नाही, भानगड काय आहे? अरे पाप्याचा घडा भरताना सुद्धा तो विचार करतो की एकदा तरी एखाद्याकडून चांगलं कृत्य घडो, सत्कृत्य ज्याच्याबद्दल काल बोललो होतो, सुकृत घडो, की सुकृताने सगळं मागचं जाईल. ज्याप्रमाणे मरताना एकदाच नारायण शब्द तोंडातून उच्चारला करता अजय मिळाला आणि तो उठला होता. अशी चूक सुधारण्याची संधी भगवंत कायम देत असतो. पण तुझ्यातला अहंकार, क्रोध, तुझ्यातला लोभ हे संधीचं सोनं करू शकत नाही. त्यामुळे सहज मिले अविनाशी किंवा समज मिले अविनाशी या गोष्टीपासून आम्ही फार दूर जातो, समोर दूर जातो. भगवंत परमात्मा आम्हाला रोज नित्य संधी देतोय. या संधीला वाया घालवू नका. या संधीचं सोनं करा. काय चुकलं त्याचं चिंतन करण्यापेक्षा आणि काय करायचं आहे त्याचंही चिंतन करण्यापेक्षा मी आत्ता काय करतोय त्याच्याकडे फक्त पहा, पुढे जा. मी थोडीशी गंमतशीर भागवतातली गोष्ट सांगतो बरं, बघा कशी वाटते. गोपालकृष्ण परमात्म्यांच्या पूर्ण दशमस्कंदाच्या सगळ्यांनी ऐकलं आहे भागवत म्हणून सांगतो ऐका, की दशमस्कंदामध्ये भगवंताने स्वतःहून मारलेली माणसं फक्त गोकुळामध्ये होती, ज्याच्यामध्ये त्यांनी पूतनेला उद्धार केला, तृणावर्ताचा केला, त्याचबरोबर शकटासुराचा केला, त्याचबरोबर एकेकाचा करता करता त्यांनी केशी वगैरे दैत्य मारले. शेवटी मारला तो चाणूर आणि शिशुपाल, चाणूर आणि शेवटी मारला तो कंस. त्याच्यानंतर भगवंतांनी कोणाला फारसं मारामारी केली नाही. शंकासुराचा उद्धार करण्यासाठी त्याला एका क्षेत्रावरती हे संपवलं. त्याच्यानंतर पुढे भगवंतांनी शेवटी मारला तो राजसूय यज्ञामध्ये शिशुपाल फक्त दंतवक्त्र मारले. म्हणजे भगवंतांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये भगवंतांनी संधी देऊनही ते संधी न वापरलेली माणसं मेलेली किती होती? तर 100सुद्धा नाहीत. ज्याला देवानी मारलं, ज्या देवाचं 125 वर्ष वय आहे, पण किंबहुना कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये 18 कोटी म्हणजे 18 अक्षौहिणी माणसं समोर होती. ती मेली कारण देव समोर होता हे त्यांना कळलं नाही, देवाने मारलेली नाहीत. आजपर्यंत जेवढी माणसं मेली ना ती त्यांच्या मरणाने मेली, देवानी मारलेली नाहीत. हे ज्या क्षणी कळेल ना त्याच क्षणी आत्मज्ञान बिर नर भटकत आहे या गोष्टीचा अर्थ कळेल. तो मारत नाही, मरतो आम्ही आमच्या गुणांनी, आम्ही आमच्यातल्याला मारतो. पण एकदा ही गोष्ट कळली नाही तर सहज मिळे अविनाशी. तो अविनाशी परमात्मा आहे, त्याचा नाशच नाही आहे, पण तुझा तरी नाश कसा होईल? म्हणून तर भगवंताने आत्म्यासंबंधी दुसऱ्या अध्यायामध्ये फार छान सांगितलं की आत्मा नैनम छिंदन शस्त्राने नैनम दहते पावकानं चैनम केले त्या न शोषयती मारुत. हे देवाने आत्म्याबद्दल का सांगितलं? आणि त्याला कोणी मारू शकतच नाही, कारण हा माझं स्वरूप आहे. पण हे तू विसरलास म्हणजे पाण्यात राहून तुला तहान लागलेली आहे, म्हणजेच पाणी मो मिन प्यासी ही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे. आणि म्हणून ह्याच्यामध्ये सद्गुरूंचा उल्लेख कुठेही नाही, परमतत्वाचा उल्लेख कुठेही नाही. उल्लेख एकाच ठिकाणी येतोय की देहात्मभाव जोपर्यंत सोडला जात नाही तोपर्यंत आत्मज्ञान नाही. दुर्लभ नरदेह मिळालेला आहे हे जोपर्यंत पक्क होत नाही तोपर्यंत ब्रह्मसत्यमचा अनुभव नाही. देव चूक सुधारण्याची संधी वारंवार देतो, आम्ही चूक सुधारली नाही तर आम्हाला तो अविनाशी परमात्मा मिळणार नाही आणि आम्ही देवाला दोष देतो. हे मोहे सुन सुन आवत हासी, हे ऐकूनच मला हसायला येते. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री कृष्ण.